की शिवाजी महाराजांचा मृत्यू हा 1680 मध्ये झाला. 1690 मध्ये औरंगजेबाने तो गड काबीज केला. त्याच्या आधी संभाजीराजेंनी समाधी बांधली होती. 1733 मध्ये सातारच्या गादीवर बसलेले शाहू महाराज म्हणजे संभाजीराजेंचे पुत्र जे औरंगजेबाच्या ताब्यात होते, जे 1707 साली साताऱ्यात परत आले, त्यांनी हा किल्ला ताब्यात घेतला. म्हणजे हा किल्ला तेव्हा पेशव्यांच्या ताब्यात गेला. त्याच्यानंतर 1818 ला ब्रिटिशांनी हा किल्ला सर केला आणि त्या ठिकाणाहून आपल्या राज्यव्यवस्थेला लिहिलं एक पत्र. कर्नल फॉस्टर त्यांनी शिवाजी महाराजांच्या समाधीचा उल्लेख केलाय, त्याच्या अवशेषांचा उल्लेख केलाय आणि समाधी अस्तित्वात असल्याचं त्याच्यावरून स्पष्ट होतं. ते पत्र मी माझ्या व्हॉट्सअप आपल्या ट्विटरवर टाकलेलं आहे. त्याच्या इंग्रजीमध्ये तो स्पष्टपणाने सांगतो आणि शिवाजी महाराजांचा उल्लेख करतो आणि त्या एकंदर समाधीच्या दुरावस्थेबद्दल चिंता व्यक्त करतो आणि तो म्हणतो की आपल्याला वरती पोचायला 50 वर्ष उशीर झाला. ही खंत तो बोलून दाखवतो की 50 वर्ष आधी आलो असतो तर आपण काहीतरी चांगलं करू शकलो असतो. याचा दुसरा अर्थ हा आहे की पेशव्यांनी या समाधीकडे कधीही बघितलं नाही. त्यानंतर तो असं म्हणतो की आता माझ्यासमोर भग्न अवशेष आहेत आणि त्याच्यात एकच म्हणजे शिवाजी महाराजांचा तो महल होता, त्या महालाचा एकच बाजू दिसते आहे, बाकी सगळं अवशेष म्हणजे तोडमोड झालेली आहे. खरं तर म्हणजे तो किल्ला ताब्यात घेतल्यानंतर त्याची व्यवस्थित रचना करून ती पूर्वीसारखीच करणं ही त्यावेळेसच्या राज्यकर्त्यांनी ज्यांनी तो गड ताब्यात घेतला त्यांची जबाबदारी होती. त्यांनी ती पार पाडली नाही हे स्पष्ट होतं. 1818 साली ही मालकी गेली ब्रिटिशांकडे आणि त्यांनी रायगडावर जाण्याच्या सगळ्या वाटा रोखून टाकल्या. त्याच्यानंतर पहिल्यांदा फुले महाराज, महात्मा ज्योतिबा फुले हे 1869 मध्ये पहिल्यांदा रायगड किल्ल्यावर गेले. त्यांनी असं लिहून ठेवलंय की सगळ्या झाडाझुडपांनी ती समाधी त्याच्यावर पडलेली होती, अत्यंत वाईट परिस्थितीत होती. त्यांनी झाडं कापली आणि ती समाधी उघड केली. म्हणजे याचा स्पष्ट ह्या दोघांवर अर्थ होतो की समाधी होती. याचा पुरावा दुसरा काय तर नारायण मेघजी लोखंडे हे त्यावेळेस दीनबंधू नावाचा एक पेपर काढायचा आहे, नाम लोखंडे मार्ग आहे ना ते. नंतर ते कामगार ह्याच्यात चळवळीत पण आले. त्यांनी आपल्या वृत्तपत्रांमध्ये ह्याबाबत स्पष्टपणाने उल्लेख करून ठेवले आणि ते वृत्तपत्र आजही हजर आहेत. असं आहे की फुलेंनंतरचा इतिहास, ह्याची टिप्पणी, ह्याचे पत्रव्यवहार हे सगळ्यांकडे आहेत. म्हणजे असा एकही इतिहासकार नाही समकालीन की ज्याच्याकडे फुलेंचा पत्रव्यवहार, शाहू महाराजांचा पत्रव्यवहार, त्या काळी झाडलेले राजकीय सभा ह्याचे उल्लेख, त्याचे आर्काइव्ह्ज ज्याला म्हणतो नाहीयेत असं एकही नाही. त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर फुलेंनी पहिली सभा घेतली जीर्णोद्धाराची फुले साहेबांनी आणि त्याला आबासाहेब घाडगे जे करवीर संस्थानाचे प्रमुख होते हे हजर होते. आबासाहेब घाडगे आणि महात्मा फुलेंनी हे सगळं करण्याची योजना आखली. आबासाहेबांनी आपले इंजिनियर्स पाठवले देखील, पण त्याच्यानंतर 6 महिन्यात आबासाहेबांचं निधन झालं. त्याच्यानंतर महात्मा फुलेंचंही निधन झालं आणि ते तसंच राहिलं. 1895 साली टिळकांनी ही मोहीम हातीत घेतली आणि त्यांनी सर्व ते ज्यावेळेस ते संस्थानिक होते, ते निंबाळकर होते, घाडगे होते, मोरे होते, हे सगळ्यांशी भेटीगाठी घेऊन आपण सगळे मिळून ही समाधी बांधूया असा त्यांनी निर्णय घेतला आणि त्यांनी पैसे जमवायला सुरुवात केली. रायगडावर टिळक महाराज म्हणजे लोकमान्य टिळक, बाळ गंगाधर टिळक हे 2दाच गेलेले आहेत असं इतिहासात नमूद आहे. शिवाजी महाराजांचं छायाचित्र न सापडल्यामुळे त्यांनी शिवाजीच्या सह्यासनाच्या जागेवर त्यांनी नाना फडणवीसांचं छायाचित्र ठेवलं होतं. मी दुसरे काही म्हणजे दुसऱ्यांदा गेले तेव्हा त्यांनी काय केलं ह्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाहीये. पण त्यांचा मृत्यू हा 1920 साली झाला. तोपर्यंत समाधीसाठी काहीही काम झालेलं नव्हतं. लोकमान्य टिळकांनी डेक्कन बँकेमध्ये हे सगळे पैसे जमा केले होते.
आणि डेक्कन बँक बुडली असं त्यांनी नंतर जाहीर करून टाकलं. ब्रिटिश तेवपर्यंत पूर्ण राज्य व्यवस्थेचे सारथी झाले होते, त्यांनी ताब्यात घेतलं होतं. 1926ला टिळकांनी स्थापन केलेली समाधी जीर्णोद्धार समिती ह्यांच्याशी ब्रिटिशांनी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जर बांधणार नसाल तर आम्हाला ती बांधायची आहे, कारण का आमच्यावरती शिवभक्तांचा, शिवाजी महाराजांच्या भक्तांचा प्रचंड प्रेशर आहे. आणि म्हणून ब्रिटिश त्यावेळेसचे आणि शिवाजी जीर्णोद्धार समिती यांनी मिळून ब्रिटिशांच्या इंजिनियर्सच्या साहाय्याने ती समाधी बांधली 1927. तोपर्यंत शंकरराव मोरे आणि भास्कर जाधव ह्या दोघांनी 1927 साली शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ जीर्णोद्धार करायला सुरुवात केली. 1927ला सुरू केली आणि 1927लाच त्यांनी तो जीर्णोद्धार संपवला. हा समाधी आणि त्यांच्या जन्मस्थळाचा इतिहास आहे. तेव्हा इतिहास हा आकलनातनी येतो, म्हणजे इतिहास काय असं यांनी माझा काही कोणावरती आक्षेप नाही, पण ही ऐतिहासिक माहिती आहे ना, ह्याच्यावरती मी कोणाशीही डिबेट करायला तयार आहे. आणि ह्याची सगळी पत्र ही तुम्हाला करवीर संस्थानात मिळतात. इंद्रजित सावंत हे थोर इतिहासकार आहेत, त्यांच्या ह्याच्यात मिळतात. आणि एवढंच नाही तर 300 वर्ष झाली जेव्हा शिवाजी महाराजांच्या जन्माला, तेव्हा महाराष्ट्राने एक पुस्तक काढली आहे समाधीवरती, ब्रिटिश ॲटिट्यूड टुवर्ड्स शिवाजीज थ्रोन. त्याच्यात सगळं पत्र व्यवहार अगदी व्यवस्थित छापून ठेवलेले आहेत, सगळे संदर्भ दिलेले आहेत. तेव्हा कसं फार मागचा 16व्या शतकातला वगैरे इतिहास नाही की त्याची काहीच संदर्भ सापडत नाही. संदर्भ सापडून इतिहास लिहिला जातो, हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं. असं कोणाच्याही नावावरती इतिहास खपवता येत नाही. तेव्हा समाधी बांधणं आणि टिळकांचा, लोकमान्य टिळकांचा काही संबंध नाही. त्यांनी एकही वीट रायगडावर नेली नव्हती. जाणून बुजून अशा पद्धतीनं मला त्याच्यावरती काय बोलायचं नाही. मी फक्त महाराष्ट्राला असं आहे की चुकीचा इतिहास सांगूनच महाराष्ट्राचं वाटोळं केलं असं माझं स्पष्ट मत आहे. मला अनेक जण सांगतात की तू राजकारणात आहे, तू काय इतिहासाचे दाखले देत असतो. इतिहास हा बोलका असतो, तो मनावर परिणाम करणारा असतो. ज्यावेळेस यशवंतराव चव्हाणांनी पुरंदरेंना रोखण्याचा प्रयत्न केला, ते जर तेव्हा यशस्वी झाले असते तर महाराष्ट्रात आता जो गोंधळ दिसतो ना, तो दिसला नसता. तेव्हा 1959 साली दत्तोमामन पोद्दार आणि लक्ष्मणशास्त्री जोशी यांना निरोप पाठवलेला की तुम्ही शिवाजी महाराजांच्या अस्मितेवर लिहूही नका, बोलूही नका. ह्याचे पडसाद कालांतराने महाराष्ट्रात उमटतील आणि याचे वाईट परिणाम होतील. यशवंतराव चव्हाणांनी 1969 साली सांगितलं होतं. आणि जे परत सांगतो, याचे ऐतिहासिक दाखले आहेत. पुरंदरेंच्या बाबतीत किंवा त्याच्यानंतर लोकमान्य टिळकांचं नाव घेऊन ज्या पद्धतीने राष्ट्रपतींकडनं भाषणं केली जात आहेत आणि एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय महाराष्ट्रामध्ये, त्याबद्दल काय सांगाल? आणि लोकमान्य टिळकांचा काल केलेला उल्लेख हा जाणीवपूर्वक केला गेलाय का समाजाच्या बाबतीत? असं आहे की माझं स्पष्ट मत आहे की इतिहासाशी खेळू नका. ह्याच्यातनं वेगवेगळे वाद निर्माण होतात आणि ते वाद महाराष्ट्राला महागात पडतील. उगाच कारण नसताना कोणाचा तरी उल्लेख करायचा, त्याचा संदर्भ कोणाशी तरी जोडायचा, हे चांगलं नाही. आपण राजकारणात आहोत ना, आपण महागाईबद्दल बोलू, आपण इथल्या परिस्थितीबद्दल बोलू, इथल्या शेतकऱ्यांबद्दल बोलू, इथल्या गरिबीबद्दल बोलू, इथल्या रोजगाराबद्दल बोलू. आपण काय करतोय? आणि म्हणून मानतात त्यांच्या राजकीय विचारांवर बोलतच नाही मी कधी. ते जे ऐतिहासिक संदर्भ देत असतात त्याच्यावरतीच मला बोलायचं असतं, कारण का त्याच्यातनं त्यांचं आकलन किती आहे समजतं. बाकी मला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही. राष्ट्रपती म्हणतात की पुस्तक त्याचा लेखक कोण आहे, कोणत्या जातीचा आहे हे पाहूनच पुस्तक असं आहे की भारतामध्ये शिवाजी महाराजांचा खरोखर इतिहास ज्यांनी लिहिला आहे त्याच्यात नार फाटक आहेत, कमल गोखले आहेत, पियुषकर आहेत, वासी बेंद्रे आहेत, श्रीनिवास सामंत आहेत, भांडारकर इन्स्टिट्यूट ज्यांच्या नावावर आहे ते राघव भांडारकर आहेत. यांनी सगळ्यांनी पुस्तकं लिहिली. पुरंदरेंनी कादंबरी लिहिली.
मी कसं सांगितलं आता बोलताना की इंद्रजित सावंतांनी लिहिलेल्या पुस्तकात हे सगळे उल्लेख आहेत आणि त्यांनी संशोधनात आणले. त्यामुळे मी कोणाला रेफर केला आता, तर इंद्रजित सावंत. तुम्ही मला एक पुस्तक दाखवा ज्याच्यात सांगितलं की टिळकांनी समाधी बांधली, एका इतिहासकाराचं, कादंबरीकारांचं नाही. आणि त्यामुळे मी नेहमी सांगतो की पुरंदरेंबद्दल आमचा आक्षेप नाही, पण कादंबरीत चंद्र तारे मोजत इतिहास लिहायचा नसतो, इतिहासाचे संदर्भ द्यायचा नसतात. इतिहासाचे संदर्भ रेफरन्सने येतात की कुठल्या साली कुठली बखर, सभासदांची बखर, यांची बखर, त्यांची अशातनं इव्हॉल्व्ह होतो. हिस्ट्री इव्हॉल्व्ह असते. हिस्ट्रीचं डायनामिक्स कधीही चेंज होतं. जसे शिवाजी महाराज आग्र्याहून आले त्याच्या अनेक कथा आहेत, पण आता ते कसे आले याचा रूट नक्की केलाय. तेव्हा प्रत्येक इतिहासकाराने आपापला रूट शोधला होता, पण ते त्यावेळेसच्या परिस्थितीवर होता. तर प्रत्येक इतिहासकाराने तो रूट वेगवेगळा दाखवलाय. पण आपण कधीच हे वाचत नाही की पुरंदरचा तह हा शिवाजी महाराजांनी कुठल्या मुसलमानाबरोबर केला नाही. शिवाजी महाराजांना दिल्लीला जाण्याचा निर्णय हा मुसलमानांनी सांगितलं म्हणून गेले नाहीत. ज्यांनी शिवाजी महाराजांना तह करण्यास भाग पाडलं आणि शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले हे त्यांच्या नावावर केले, त्या राजाचं नाव होतं, त्या सरदाराचं नाव होतं मिर्झा राजे जयसिंग. हा राजपूत सरदार होता आणि त्या राजपूत सरदाराने जबाबदारी घेतली, महाराज माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही चला दिल्लीला, आपण समिट करूया. महाराज दिल्लीला गेले, पण मिर्झा राजे जयसिंग यांना असं बाजूला करून औरंगजेबाने आपला प्लॅन रचला होता, जो शिवाजी महाराजांच्या कानावर आला. आणि शिवाजी महाराजांनी एकच माणूस बरोबर नेला होता, त्याचं नाव होतं मदारी मेहत्तर. तो होता मुसलमान. तो मदारी मेहत्तर तिथे झोपला आणि शिवाजी महाराज परत दख्खनमध्ये आले, म्हणजे आपल्या जागेवर आले. आणि त्याच्यानंतर केलेले सगळे किल्ले मिळवले आणि त्याच्यावरती अजून 50 किल्ले आणले. तेव्हा इतिहास हा जातीचा, धर्माचा असा नसतो. तुम्ही काल अल्लाउद्दीन खिलजीचा उल्लेख औरंगाबादमध्ये केला आणि औरंगाबादाची लिंक ही औरंगजेबाशी तोडून पण टाकली. आता मी काही गोष्टीचा अभ्यास करून लिहिला आहे की औरंगाबादचं नाव हे खिरकी होतं. खिरकी. औरंगाबाद हे पहिल्यांदा इतिहासाच्या नकाशावर, म्हणजे खिरकी हे नकाशावर कोणी आणलं, तर त्याचं नाव मल्लिकंबर. मल्लिकंबरचा जन्म इथिओपिया. म्हणजे हे सगळं हे खूप, म्हणजे हे सगळं सांगण्याची गरज नाही, पण हे सांगावं लागतं लोकांना, सांगायला की बाबांना एका वाचत बिचत नाही, आजच फेकतात. त्याला इथिओपियातनं स्लेव्ह म्हणजे गुलाम म्हणून त्याची विक्री करता 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 तो मिडल ईस्ट मधनं भारतात आला आणि भारतात नौकर म्हणून तो कामाला लागला. हळूहळू तो सैन्य बनवत गेला आणि तो खिरकीचा निजामशाहीतनं फुटून राजा झाला. त्यावेळेस अकबराने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्याला ह्या मल्लिकंबरनी रोखलं. जहांगीरनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्याला मल्लिकंबरनी रोखलं. या मल्लिकंबरनी काम कोणाबरोबर केलेलं माहितीये? शिवाजी राजांचे आजोबा होते, जे वारकरी होते, ज्यांचं नाव मालवजी भोसले. ह्या जेवढे सरदारांची वतनं दिसत होती त्या काळी, मराठा सरदारांची, ही वतनं सगळी मल्लिकंबरनी दिलेली होती. आणि मल्लिकंबरचं नाव ह्याच्यासाठी घेतात लोक की त्यावेळेस त्यांनी जे नाले बांधले होते, नाले नाही तर काय म्हणतात, कनाल्स, त्यांचे इतके सायंटिफिक ह्याच्यातनं बांधलेले होते, पवनचक्क्या देऊन ग्रॅव्हिटेशनल पूर्ण पाणी खाली आलायचं. आणि त्यामुळे औरंगाबादच्या इतिहासामध्ये खिरकीमध्ये कधीही पाण्याची टिंचाई भासली नाही. त्याचा कार्यकाल होता 1548 टू 1426. हे त्यांनी नाले बांधण्याचा समजा तो काळ धरूया. शेवटच्या 20 वर्षामध्ये तो म्हणजे 1506 मध्ये वगैरे औरंगाबादमध्ये आला. माणसाने काम कसं लक्षात ठेवायचं करायचं असतं. त्या कॅनलची पहिल्यांदा सफाई करावीशी वाटली, त्याचं साफसूफ केलं पाहिजे. नाला साफसूफ करतात ना, खोलीकरण, रुंदीकरण, आजही ऐकतो ना आपण विधानसभेतल्या चर्चेमध्ये. 1931 साली पहिल्यांदा त्याची सफाई केली. पहिल्यांदा. तो अंडरग्राऊंड होता टनल, ते जमिनीवरनं त्याचे हे पाठवत होते
आणि ते एका डोंगरात येणाऱ्या पाण्यातनं त्यांनी हे सगळं निर्माण केलं. आणि त्यातनं नंतर औरंगजेब आल्यानंतर त्याचा मृत्यू झाला तिथे वगैरे वगैरे, तो इतिहासानंतर त्याचं नाव औरंगाबाद पडलं. पण तुम्ही अल्लाउद्दीन खिलजी आणि हे असे सगळे इतिहास ओढून ताणून आणून तुम्ही उगाच औरंगाबादला बदनाम करू नका. काल ज्या पद्धतीनं राज ठाकरेंनी पूर्ण भाषणादरम्यान शरद पवार यांच्यावर टीका केली आणि फडणवीस यांनी टीका करत असताना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली, त्यामुळे या दोघांमध्ये संबंध तुम्हाला पत्रकारांना ते अभ्यास करण्यासाठी जागा देत आहेत. तुम्ही अभ्यास करा. आमच्या तोंडातनं तुम्ही का वधवून घेता दरवेळेस? मी पूर्वीपासून पत्रिका बघत आलेलो आहे. अगदी म्हणजे प्रताप आजबे, धनंजय कर्णिक, राहुल भिडे हे माझ्या लहानपणाच्या काळातील मोठे पत्रकार होते. ते शोधपत्रिका करायचे, ते राजकारणाच्या तोंडातनं वधवून नाही घ्यायचे. तेव्हा तुम्ही शोधपत्रिका करा की असं का झालं असेल आणि त्याच्यावरती तुम्ही न्यूज द्या ना. आवडजी हे वधवणं नाहीये, पण ज्या पद्धतीनं आपण बोला ना. मी रोखतोय का आपल्याला? आपण बोला त्याच्यावरती. मी नाही बोलणार. पण मग शरद पवार यांच्यावर टीका केली. मी नाही बोलणार. पवारांवर टीका केली. त्यांनी काय टीका केली ती बोला, त्याची उत्तरं मी देतो. पवार साहेबांवर जे बोलले त्याच्यावरती मी उत्तर देईन. त्यांचं असं म्हणणं होतं की नास्तिक म्हटल्यावर असं आहे की बस चांगला प्रश्न विचारला. नास्तिकचा अर्थ हा 2500 वर्षापूर्वी संस्कृत वाङ्मयामध्ये आलेला आहे. संस्कृत वाङ्मयाचे 14व्या शतकातील माधव आचार्य नावाचे थोर विद्वान होते, फिलॉसॉफर होते, तत्वज्ञ होते. त्यांनी आपल्या पुस्तकाच्या पहिल्याच धड्यात एथिस्ट म्हणजे ज्याला आपण नास्तिक म्हणतो त्याचा उल्लेख केलेला आहे. मराठी वाङ्मयामध्ये कुठेही तुम्हाला जास्ती आस्तिक हे लिहिलेलं कुठे जास्त आढळणार नाही. आस्तिक आणि नास्तिक हा प्रश्न कधी निर्माण झाला? जेव्हा बुद्धिझम म्हणजे गौतम बुद्धाने एक वेगळा मार्ग स्वीकारला, महावीर जैनांनी एक वेगळा मार्ग स्वीकारला. हे समकालीन होते, 100-200 वर्षाचं अंतर होतं दोघांमध्ये. पण सुप्रिमेसी ऑफ वेदांचा वर्चस्ववाद हा दोघांनीही नाकारला. वेदांचा वर्चस्ववाद नाकारल्यानंतर त्यांना वेगळ्या भूमिका घ्याव्या लागल्यात आणि आजही ते अस्तित्वात आहे. त्यांच्यानंतर बसवेश्वरांनी वेगळी भूमिका घेतली वेदांच्या बाबतीत. त्याच्यानंतर चक्रधर स्वामींनी घेतली. त्याच्यानंतर ज्ञानेश्वरांनी घेतली. त्याच्यानंतर तुकाराम महाराजांनी घेतली. कारण का वेद हे एका विशिष्ट लोकांच्या हातात होते आणि त्याची सुप्रमसी, त्याचा वर्चस्ववाद हा सर्वसामान्यांनी नाकारला. ते सर्वसामान्य कोण होते? तर बुद्ध हा सर्वसामान्य नव्हता, पण त्यांनी सर्वसामान्यांचं जीवन आत्मसात केलं होतं. महावीर जैनांनी ते आत्मसात केले होतं. ते बसवेश्वरांनी आत्मसात केलं होतं. ते चक्रधरांनी आत्मसात केलं होतं. ज्ञानेश्वरांची तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. ते अगदी आपले जेवढे संत परंपरेतले संत आहेत त्या सगळ्यांचं लिखाण वाचता आणि प्रत्येकाने वेद नाकारलेत. तेव्हा सुप्रिमसी ऑफ वेदास जे आहे तो जो नाकारतो त्याला इतिहासामध्ये नास्तिक म्हटलं जातं. जेव्हा तुम्ही परमेश्वर नाकारता त्याला तुम्हाला निरश्वरवादी म्हणतात. ईश्वरवादी आणि निरश्वरवादी. आम्ही नास्तिक म्हणजे वेगळा अर्थ आहे. मी माझा नाही सांगत आहे, हे परत इतिहासात जा. आणि हा इतिहास 5 वर्षापूर्वीचा नाही आहे. याच्यासाठी तुम्हाला बुद्धिझम वाचावं लागेल, चार्वाकला काय झालं हे वाचावं लागेल, त्या दरम्यान महिलांना कसं वागवत होते ते वाचावं लागेल. बसवेश्वरांनी पहिल्यांदा डेमोक्रेसी निर्माण केली. पहिल्यांदा महिलांना आणलं त्यांनी स्टेजवरती, त्यांना अधिकार दिले. हे असंच नाही घडलं. हे वेदाला विरोध करत करत हा देश घडत गेलाय. तेव्हा ह्या सगळा अभ्यासाचा विषय आहे. नास्तिक आणि आस्तिक हे सगळे हे काय असे तोंडात शब्द आले आणि फेकले असे नसतात. सगळे ईश्वरवादी असतात. पण मी जेव्हा पूजा करतो, तेव्हा मी जेव्हा देवळात जातो, तेव्हा मी जेव्हा देवळात जाऊन आरती करतो,
तेव्हा फक्त तुमच्यासारखे टीव्हीवाले माझ्या मागे येत नाहीत, हे माझं दुर्दैव आहे. सर, राज ठाकरे यांचं एक मिनिट मला बघू द्या. तेव्हा मी पुढच्या वेळेस आपल्यालाही फोन करेन की मी आज देवळात जातोय आणि आरती करतो, जमलं तर तुम्ही टीम घेऊन या. 3-3 जण आजकाल टीम घेऊन असतात, या जमलं तर, एवढीच प्रार्थ नाही. सर, राज ठाकरे यांचा एक विषय असा आहे की त्यांनी एक उल्लेख केला की जेम्स लेन आणि बाबासाहेब पुरंदरे यांचा. जेम्स लेन यांची भूमिका जी आहे, त्यांचं म्हणणं की जेम्स लेन यांनी म्हटलंय की पुरंदरेंना त्यांनी कधी भेटलं नाही, पुरंदरेंनी माहिती मला समजत नाही की हा विषय ते का काढतायत. हे जेवढा ते विषय काढतील तेवढा ते अडचणीत येतील. कारण का पुरंदरेंना आजचा इतिहासाचा अभ्यासक इतिहासकार मानतच नाही, ते पुरंदरेंना रेफरच करत नाहीत. आता ह्याच्या पुढचे जेव्हा इतिहास संशोधन करतील तेव्हा ते पुरंदरेंचं कादंबरी रेफर करणार नाहीये. पुरंदरेंना आजच्या एकूण 2000च्या नंतरच्या इतिहास तज्ञांनी बादफेरीत टाकून दिलं, त्यांना बाद ठरवलं आणि इतिहासाचे सगळे संदर्भ काढायला सुरुवात केली. आणि एक वेळ अशी आली हिस्टॉरिकल रेफरन्सेस ज्याच्यासाठी भंडारकर इन्स्टिट्यूट ही स्थापन झाली राघव भंडारकरांच्या नावावर. ह्याच्यामध्ये सगळं ना, पण दुर्दैवाने ती एका अशा कंपूच्या हातात गेली की ज्यांना शिवाजी महाराजांबद्दल द्वेष होता. आणि इतिहास हा कादंबरीतनं येऊ शकत नाही. तेव्हा कादंबरी करून कादंबरीकारांवर बोलून तुम्ही इतिहास जर त्याचा संदर्भ लावणार असाल तर अमान्य आहे. ते काही थोडं साहित्यिक नव्हते, त्यांची एकही कादंबरी काही ज्ञानपीठ अवॉर्ड एवढी मोठी लिहिली गेली नाही. साहित्यिकांना ज्ञानपीठ अवॉर्ड मिळतं, ते पुरंदरेंना का नाही मिळालं? अच्छा, त्यांना मग पीएचडी का नाही दिली लंडनच्या कुठल्या युनिव्हर्सिटीला किंवा अमेरिकेच्या कुठल्या युनिव्हर्सिटी फॉर हिस्टॉरिकल रिसर्च? हिस्टॉरिकल रिसर्चला जगमान्यता मिळते. मला आठवत नाही, जोशी नावाचे एक इतिहास तज्ञ होते, त्यांनी 10 वर्ष लंडनमध्ये पीएचडी घेऊन शिवाजी महाराजांवरती अभ्यास केला आणि 1600 पानांचं खंड लिहिलेलं आहे त्यांनी शिवाजी महाराजांवर. ह्या सगळ्या म्हणजे मी जी नावं घेतली, वासे बेंद्रे, केळुसकर, कमल गोखले, यांची पुस्तकं वाचावी ना. एकाच माणसाचं 100 वेळा नाव घेऊन महाराष्ट्रामध्ये का लोकांची डोकी भडकवत आहे? जो म्हणतो शहाजी महाराज क्षुद्र आहेत, हे कोण म्हणतो? जेम्स लेन. आता त्यांच्या आईबद्दल बोललाय ते सोडून द्या. आणि त्यांनी असं म्हटलंय की जेम्स म्हणजे शिवाजी आपले मासाहेब, जिजाऊसाहेब आणि शहाजीराजे यांची तुलनाच होऊ शकत नव्हती, कारण का शहाजीराजे क्षुद्र होते. हे मी नाही म्हणते, जेम्स लेन म्हणतोय. पुस्तक वाचायचं असतं. आज मी तुम्हाला सांगतो, बाबासाहेब पुरंदरेंनी मराठ्यांबद्दल काय लिहून ठेवलंय. असं आहे, म्हणून इतिहास खणायचा नसतो, इतिहासातल्या फक्त चांगल्या गोष्टी रेफर करायच्या असतात. बाबासाहेब पुरंदरेंनी पहिल्या 4 आवृत्त्यांमध्ये लिहून ठेवलं होतं की मराठे आपली जहागीरदारी वाचवायला आपल्या, मी आता हे शब्द वापरत नाही जे त्यांनी लिहिलेत, ते आपल्या जवळच्यांनाही पाठवायला मागे पुढे पाहणार नाहीत. त्यांना लाज नाही, त्यांना लज्जा नाही, असं पुरंदरेंनी लिहून ठेवलंय. जरा वाचा. ही सगळीच पानं जर उलगडली ना आज, तर आजचा बहुजन हा सुशिक्षित झालेला आहे, हा वाचतो, त्याला समजतं. ही पुस्तकं तू आता रेफर करेल. आता कधी नव्हे ते जेम्स लेनचं लपलेलं पुस्तक लोक काढतील आणि पानं चाळतील, आणि हे पानांवर सगळे लिहिलेलं आहे. हे मी नाही म्हणत, हे पुस्तकांची पानं बोलतायत. असं एक कुसुमाग्रज ब्राह्मण आहेत. महाराष्ट्राची सर्वात मोठी कविता कुसुमाग्रजांनी लिहिली, विवा शिरवाडकर. त्यांच्या नावाने दिला जाणारा सर्वात मोठा पुरस्कार, ह्याची मांडणी आणि तो कसा द्यावा आणि त्याचे पॅरामीटर्स काय असावेत, ह्याच्यात सर्वात मोठ्या सूचना कोणाच्या आहेत? पवारसाहेबांच्या. महाराष्ट्राचा इतिहास 1960 नंतर ते आतापर्यंत सर्वात जास्त वेळा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि साहित्य संमेलनाचे उद्घाटक हे कोण होते? शरद पवार. म्हणजे आता तुम्हाला हे म्हणायचं की साहित्यिक गेले होते शरद पवारांना बोलवलं? तेही म्हणाल तुम्ही होत्या स्टेजवरनं, हे सगळे साहित्यिक विकले गेले होते, हे राजश्रयाला गेले होते,
हे सत्ताधीशांपुढे लोळण गाडत होते. तर तो इतिहास वाचा. शरद पवार साहेब सत्तेत किती वर्ष होते, सत्तेत नसताना किती वेळा त्यांना साहित्यकारांनी बोलवलं, हे जरा वाचा. हे बघा, इतिहासामध्ये लोकांनी ब्राह्मण्यवादाला विरोध केलाय, ब्राह्मणांना नाही. आजही मला एस.एम. जोशींबद्दल प्रचंड प्रेम आणि आदर आहे. ज्या माणसाने 500 जणांचा मॉब एका इन्स्पेक्टरला मारायला धावला असताना स्वतः असे मध्ये उभे राहिले आणि सांगितलं आधी मला मारा आणि मग त्या इन्स्पेक्टरला मारा, असे एस.एम. जोशी. ते जातीवरून नाही ओळखले जात. श्रीपाद अमृत डांगडे, प्रल्हाद केशव आत्रे, नाग गोरे, आपल्या मृणालताई, रांगणेकरताई, कम्युनिस्ट गोदावरी परुळेकर, हे खूप जण आहेत ना महाराष्ट्रात नावं घेण्यासारखी. एकच पुरंदर आहे का? म्हणजे लाटणंवाली बाई, तिचं नाव काय, मृणालताई गोरे, सॉरी, ह्यांच्यापर्यंत बरोबर साहेबांचे संबंध कसे होते याची जरा ऐतिहासिक विचारा त्यांच्या संबंधितांना, की कसे दोघं भाऊ बहिणीसारखे वागायचे. आणि विरोधी पक्षात असताना मृणाल गोरे कशा हल्ला करायच्या साहेबांवरती. हे द्वेष तेव्हा नव्हता. संध्याकाळी रात्री हे सगळं मिटून जायचं आणि अडीअडचणींवर चर्चा व्हायची महाराष्ट्रातल्या. आता महाराष्ट्राच्या अडीअडचणींवर चर्चाच होत नाही. जे विषय चर्चेचे नाहीत त्याच्यावरच चर्चा होते आणि ही मुद्दामून चर्चा करायला लावली जाते. त्याच्यात त्यांचा दृष्ट हेतू आहे, तो म्हणजे महाराष्ट्र जाळायचा, महाराष्ट्रामध्ये आग पेटवायची. पण महाराष्ट्र आता ते करणार नाही याच्याबद्दल आम्हाला खात्री आहे. एक दुसरा सुद्धा मुद्दा त्यांनी पुढे उल्लेख आणला केला की शरद पवार यांनी मी सांगितल्याच्या नंतर आता शिवाजी महाराजांचा ते उल्लेख करायला लागले, फोटो ठेवायला लागले. असं आहे, शिवाजी महाराजांचं नाव घेतलं का नाही, हार घातला की नाही, हे सगळे बालिश आरोप करणं बंद करा. मग माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या आयुष्यात तुम्ही कधी गेला का तो तुमच्या 5 मिनिटावरती चैत्यभूमी आहे? कधी घातला का तुमच्या हाताने हार? तुम्हाला लाज वाटते का महात्मा फुलेंनी समाधी शोधली हे सांगायला? तुम्हाला लाज वाटते का शाहू महाराजांनी पुण्यात पहिल्यांदा शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला हे सांगायला? त्यांना विरोध झाला हे सांगायला तुम्हाला लाज वाटते का? किंवा इतिहासाशी खेळू नका. इतिहास हा तुम्हाला अडकवत जातो आणि त्याच्या त्या ट्रॅपमधनं येणं लांब बाहेर असतं. आणि पुरंदरे त्याच्यातच अडकले. जेव्हा लोकांनी अभ्यास सुरू केला तेव्हा पुरंदरेंना त्याच्यातनं बाहेर येता आलं नाही. ते आपण स्वतः विणलेल्या जाळ्यामध्ये स्वतःच अडकले. पण एखादा माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्याविषयी बोलू नये असं आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलेलं आहे. वैराण काय, वैराणी मृत्यू काय ते म्हणतात त्याला. आम्ही तर कोणीच बोलत नव्हतो. ह्यांनीच आणलं परत ते सगळं उकरून बाहेर. आता बघा, आम्ही इतिहासाच्या बाबतीत आम्ही कुठेही कॉम्प्रोमाइज करणार नाही. कारण का हा पक्षाचा प्रश्न नसतो. इतिहास अभ्यास करणाऱ्यांना खरा इतिहास हा लोकांसमोर आणायचा असतो आणि त्याने आणावा. ज्या वेळेस इतिहासकार चूप बसतील त्यावेळेस या देशाचं वाटोळ होईल, लक्षात ठेवा. इतिहासाचे संदर्भ चुकलून तुम्ही देशाचं भविष्य बुडवता अशा सगळ्या तत्वज्ञांनी सांगून ठेवलंय. द नेशन रिमेन्स सायलेंट अबाउट इट्स हिस्ट्री, दे गेट डेफिटेड इन देअर फ्युचर. तुम्ही इतिहासाचं जोपर्यंत आकलन करत नाही, जोपर्यंत सत्य इतिहास तुमच्या मनात असत नाही, तोपर्यंत तुमचे विचार भरकटलेले असतात. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्या अनिलेशन ऑफ कास्ट यामध्ये लिहून ठेवलेलं आहे की अस्पृश्यतेचा जन्म हा जातीयवादेतनं झाला. जातीयवादाचा वादाचा जन्म हा वर्णविद्वेषातनं झाला आणि वर्णविद्वेषाचा जन्म हा धर्मसंस्थांमधनं झाला. तेव्हा इथली जी 3-4 हजार वर्षाची परंपरा आहे याचा अभ्यास करून बोलायचं असतं. ह्याची पानं वाचायची असतात. बहुजनांची पोरं नादी लावण्यासाठी चुकीचा इतिहास सांगून त्यांना दृष्टीहीन करायचं आणि त्या आंधळ्या बिचाऱ्या पोरांना वेगळ्या मार्गावर न्यायचा, याच्यात सर्वात जास्त महाराष्ट्राचं नुकसान होणार आहे. आणि मी हे जेवढं इतिहास एवढा तळमळीने बोलतो की तरुणांमध्ये
चुकीचा इतिहास जाऊ नये. मला अजूनही आश्चर्य वाटतं की कधी त्यांना फुलेंचं नाव घ्यावंसं वाटत नाही, कधी त्यांना शाहू महाराजांचं नाव घ्यावंसं वाटत नाही, कधी त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यावंसं वाटत नाही. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल त्यांना थोडासा प्रेम, थोडीशी आपुलकी, थोडासा अभिमान असेल तर संविधानाच्या विरोधात ते कधीच वागणार नाहीत. जो माणूस संविधानाचा सन्मान करतो तो संविधानाच्या लिखाणाच्या विरोधात वागत नाही. एक दुसरा सुद्धा विषय त्यांनी पुढे केला की शिवाजी महाराजांचे नक्की गुरु कोण, रामदास स्वामी की तुकाराम महाराज. हे कोणीही वाद घालू नका. याचं उत्तर सगळ्या इतिहासकारांनी दिलेलं आहे. त्यांना कुठल्याही गुरूची गरज नव्हती असं फुलेंनी समाधी सोडल्यानंतर लिहिलेला 108 ओळींचा पोवाडा आहे. तो पोवाडा वाचा. तुम्हाला वाटतं का जेव्हा माशा जन्माला येतो पाण्यामध्ये, समुद्रामध्ये, नदीमध्ये, तलावामध्ये, त्याला शिकवायला का मास्टर असतो? तर परंपरेने ज्या घराण्यात शिवाजी महाराज जन्मले होते ते घराणं कुठलं तर मी सांगितलं ना, मालोजी राजे, ज्यांनी वारकरी पंथाला स्वतःच्या राजश्रयाखाली वाढवलं. वाचा मालोजी राजेंचा इतिहास. आणि त्याच्यात अनेक मुसलमान वारकरी पंथात होते तेव्हा. त्याच्यातला एक शेख मोहम्मद नावाचा त्यांच्या जवळचा होता जो वारकरी पंथात होता आणि त्याच्या मार्फत ते सगळं मालोजी राजे त्याच्यातला राजश्रय द्यायचे. अशा घराण्यात जन्मलेल्या माणसाला तलवार कशी चालवावी शिकवावी लागत नाही. आणि ज्या जाधव कुटुंबातनं आऊसाहेब आल्या होत्या ती त्यांची मातोश्री होती. आजही मी म्हणतो की माझी आई अशिक्षित होती पण मी आज जो आहे तो फक्त माझ्या आईमुळे. तिने जर त्यावेळेस मला झाडूनी मारलं नसतं, चपलेनी मारलं नसतं तर मी कधीही जितेंद्र आव्हाड झालो असतो. आई आई असते. बालिशपणा हे एकदा किती वेळा खुडणार आहात तुम्ही आणि किती वेळा तेच 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 बोलणार. मी आज जे बोललोय त्याचा प्रतिवाद करण्यासाठी एकाने उभं राहावं ना माझ्यासमोर. जिजाऊ साहेबांची पूर्ण चारित्र्याचा अपमान करणारा जेम्स लेन याच्याबद्दल तुम्ही भाषणातनं बोलता. ज्याच्या विकृत साहित्यातनं हे बाहेर पडलं त्या पुरंदरेंबद्दल बोलता. तुम्ही तुमच्या झेंड्यावरती राजमुद्रा छापली आहे. हे घ्या, हे पत्र शिवाजी महाराजांचं जे आर्किव्ह्ज मध्ये हे अर्थविषयक पत्र आहे. महसूल आलेला महसूल आणि त्याची तजवीज कशी करायची याच्यावरचं पत्र आहे. आणि ह्याच्या सगळ्यांवरती शिवाजी महाराजांची मुद्रा आहे. तुम्हाला इतरत्र कुठेही शिवाजी महाराजांची मुद्रा सापडणार नाही. शिवाजी महाराजांनी स्वतःची मुद्रा ही फक्त स्वतःच्या पुरती मर्यादित ठेवली होती. त्यांचा व्यवहार जो त्यांच्या हाताने व्हायचा, त्यांच्या राज्याचा व्हायचा, त्याच्यावर फक्त ते मोहर उमटवायचे. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की अशोक चक्र कोणीही वापरू शकत नाही, त्याच्यावर बंधन आहेत. आणि ह्या राजमुद्रेवरती जोशी नामक एका इतिहासकाराने आणि गजानन मेहेंदळे नावांच्या इतिहासकाराने 100 पानं लिहिली आहेत. राजमुद्रेचा अर्थ काय होता, त्याची रचना कशी होती, त्याचे च कसा होता, त कसा होता, याची सगळी पानं लिहून दिली आहेत. आता मला त्या राजमुद्रेविषयी काही बोलायचं नाहीये, पण तुम्ही लोक हे बुद्धी सारासर बुद्धीने विचार करा. राजमुद्रा ही आयडेंटिफिकेशन होतं शिवाजी महाराजांची, ओळख होती शिवाजी महाराजांची. ती कोणाच्या मालकीची नसते. पण राजमुद्रा ही वापरायची नसते. तो राजद्रोह आहे, हा शिवद्रोह आहे. आणि तुम्ही ही त्यांची मुद्रा जी त्यांच्या पत्रावर आहे, जी अनेक इतिहासकारांनी आपल्या पुस्तकामध्ये घेतले आहेत आणि आर्काइव्ह मध्ये सगळी पत्र आहेत, ती राजमुद्रा जरा मोठी करून बघा आणि यांच्या झेंड्यावरची राजमुद्रा मोठी करून बघा, मग तुम्हाला कळेल फरक किती. ह्याच्यावरती असे वाद घालू नका. आपलं काम आपण करा. निष्कारण इतिहास, भूगोल याच्यावर बोलू नका. तुम्हाला जे काय भोंगे पोंगेवर बोलायचं त्याच्यावर बोलत बसा. ते तुमच्या पुरतं मर्यादित आहे. उगाच ह्याच्यावरती वाद घालू नका. सर, आता सरकार या 4 तारखेच्या अल्टिमेटमला सामोरं कसं येईल? मला त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही. ते काम
पण वाद निर्माण होऊ शकतो राज्यामध्ये. ते सरकार आणि कायदा आणि सुव्यवस्था आणि पोलीस हे सगळं बघण्यास महाराष्ट्र समर्थ आहे. महाराष्ट्र हा काय बातुकीच्या खेळामधला होता एक राजा असं नाहीये. ते बरोबर आखलीने चालतायत. सर, आणखी एक विषय, राज ठाकरे यांनी सुप्रिया सुळे यांचा एक उल्लेख करत सांगितलं की सुप्रिया सुळेंनीच लोकसभेत जाहीर केलं की शरद पवार साहेब हे. तुम्ही माझं मी सांगितलेलं ऐकलं का? ऐकलं ना? त्याच्यात सगळ्या प्रश्नाची उत्तर आली आहेत ना. जरा ऐका ना, मी जे बोलतोय ते तर व्यवस्थित ऐका. त्याच्याकडेही लक्ष दिलं नसेल तर मी किती वेळा बोललीच. तर मी नास्तिक आणि आस्तिक याच्यातला फरक सांगितलेला आहे. ईश्वरवादी आणि निरेश्वरवादी याचा फरक सांगितलेला आहे. तो तुम्ही कुठल्याही बाईटमधलं घ्या. आणि सुप्रिया सुळे काय बोलल्या होत्या आणि त्याचा अर्थ काय मी सांगितलं. तर वारंवार राज ठाकरेंकडनं राष्ट्रवादीवर आरोप केला जातो की राष्ट्रवादीमुळे महाराष्ट्रात जातीयवाद सुरू केला. कालही त्याची पुनरावृत्ती. असं आहे की ज्या पुरंदरेंची कादंबरी वाचत वाचत लहानाचे मोठे झालेत राज ठाकरे साहेब, म्हणजे कसं लक्ष देत नाही की 18 पगड जातींना घेऊन रयतेचा राजा निर्माण झाला. तो भोसलेशाही नव्हती. जशी पेशवाई होती ना तशी भोसलेशाही नव्हती. त्याला रयतेचा राजा म्हणूनच आजही ओळखलं जातं. त्याच्याकडे शिवा काशीद होता, त्याच्याकडे जीवा महाला होता. अनेक बहुजनांचे पोरं घेऊन त्यांनी या लढाया लढल्या. वयाच्या 16व्या वर्षी पहिला गड ताब्यात घेतला तोरणा. तेव्हा कोण होत्या त्यांच्याबरोबर? त्यांची नावं का नाही तुम्ही महाराष्ट्रात मोठी केली? का नाही तुम्ही तुमच्या पुस्तकात लिहिला की होता जीवा म्हणून वाचला शिवा? नाही, ते टाळलं तुम्ही. तुम्ही कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचं नाव कृष्णाजी भास्कर करून टाकलं. पण त्याच माणसाने पहिला वार केला ना महाराजांच्या छातीवर, खांद्यावर. तेच असं आहे की अफजल खानाचा मुंडकं कापून तलवारींवर नाचत का नाही आले सगळे? नेमकं त्या कुलकर्णीची हे का त्यांनी काढत खाली आणली? तेव्हा चुकीचा इतिहास सांगू नका हो. हे सगळं बाहेर काढावं लागतं. मग शिवाजी महाराजांचा इतिहास हा फक्त अफजल खानाचा पुतळा काढला आणि शाहिस्तेखानाची बोटं छाटली ह्याच्यापुरता मर्यादित नाही. शेतकऱ्यांवरती जेव्हा अवघड परिस्थिती आली त्यांनी पत्रव्यवहार केलाय की खजाना उघडून टाका. अहो, त्यांनी त्यांच्या भाष्यात लिहून ठेवलंय की शेतीतल्या कुठल्याही देठाला हात लागता कामा नये. इतका कार्य कर्तृत्ववान होता आमचा राजा. आता हे पण म्हणतील हा जितेंद्र कसा काय त्यांना अरे करतो. आईला हेच म्हणतात कारण का ती इतिहास. जय महाराष्ट्र, जय हिंद.